नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक 2025-26 ची प्रवेश प्रक्रिया ही चालू झाली आहे। मित्रांनो, यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच पदव्युत्तर पदवी, तसेच ग्रॅज्युएट म्हणजेच पदवी, डिप्लोमा म्हणजेच पदविका आणि सर्टिफिकेट कोर्स म्हणजेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम या संपूर्ण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही आता चालू झाली आहे। मित्रांनो, या अभ्यासक्रमांचं प्रॉस्पेक्टस कसं डाउनलोड करायचं, तुम्हाला त्याची प्रॉस्पेक्टस डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये जी काही माहिती असते ती माहिती बघून वाचून म्हणजेच कोणता अभ्यासक्रम तुम्हाला निवडायचा आहे, त्यामध्ये कोणकोणता अभ्यासक्रम आहे, त्याचबरोबर या विद्यापीठांतर्गत कोणत्या नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे, तसेच कोणकोणते अभ्यासक्रम सध्या उपलब्ध आहेत आणि ॲडमिशन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं, तसेच संपूर्ण माहिती, डॉक्युमेंट्स वगैरे काय लागणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तसेच अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचं आहे आणि या ठिकाणी URL मध्ये YCMOU असं फक्त टाईप करायचं आहे। यानंतर तुम्हाला खाली लिंक येईल, या ठिकाणी बघा YCMOU https://ycmou.digitaluniversity.ac यावर लिंक केली, तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा तुम्हाला इथे ॲडमिशन टॅब दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये खाली बघा जे काही वेगवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, यासाठी तुम्हाला प्रॉस्पेक्टस अकॅडमिक सेशन जून 2025 वर क्लिक करायचं आहे। आता यामध्ये बघा अभ्यासक्रम जे उपलब्ध आहेत त्यामध्ये बघा MA मराठी, MA हिंदी, MA इंग्लिश, MA उर्दू, MA हिस्ट्री, MA इकॉनॉमिक्स, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, MA पॉलिटिकल सायन्स मराठी माध्यम, MA पॉलिटिकल सायन्स इंग्लिश माध्यम, MA सायकोलॉजी, MA सोशियोलॉजी मराठी इंग्लिश मीडियम, मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, ओके, MCOM, नंतर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA योगा, MA एज्युकेशन। आता डिग्री लेवल प्रोग्राममध्ये म्हणजे पदवीसाठी बॅचलर ऑफ आर्ट्स उर्दू मीडियम, BA मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, बिलीबँड ISC, बॅचलर ऑफ कॉमर्स मराठी मीडियम, बॅचलर ऑफ कॉमर्स इंग्लिश मीडियम, नंतर बॅचलर ऑफ कॉमर्स मराठी मीडियम सेकंड अँड थर्ड इयर रजिस्टर्ड स्टुडंट्स म्हणजे नवीन जे काही ऑलरेडी जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते आहे, ओके। नंतर BBA इव्हेंट मॅनेजमेंट, BBA अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, BA फॅसिलिटी अँड सर्व्हिस मॅनेजमेंट, नंतर बघा BBA एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल टुरिझम मॅनेजमेंट ओनली TY म्हणजे थर्ड इयर BBAच्या स्टुडंटसाठी, ओके। BCA, BSc डेटा सायन्स, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, ओके, सेकंड इयर थर्ड इयर्स जे ऑलरेडी स्टुडंट रजिस्टर आहेत त्यांच्यासाठी, ओके। BSc MGA। आता डिप्लोमा कोर्समध्ये बघा या ठिकाणी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, डिप्लोमा इन गांधी विचार दर्शन, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट बँकिंग, डिप्लोमा इन एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कम्प्युटराइज्ड फायनान्शियल अकाउंटिंग, डिप्लोमा इन इंटेरियर डिझाइन अँड डेकोरेशन, डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस मेंटेनन्स, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक्स, डिप्लोमा इन सिव्हिल सुपरवायझर, तसेच बघा डिप्लोमा फॉर फिटर, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन फॅशन डिझाइन, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन फॅशन डिझाइन, डिप्लोमा इन इंटेरियर डिझाइन, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन इंटेरियर डिझाइन, डिप्लोमा इन फाईन आर्ट पेंटिंग DFA, नंतर बघा डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स अँड नेटवर्क टेक्निक्स, विंडोज 2019 सर्व्हर, डिप्लोमा इन योग शिक्षक, त्यानंतर नृत्ययोग सूत्रा, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ, डिप्लोमा इन पेशंट असिस्टंट, डिप्लोमा इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, नंतर डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट। आता सर्टिफिकेट कोर्समध्ये बघा सर्टिफिकेट इन ह्युमन राईट्स, सर्टिफिकेट प्रोग्राम इन काउन्सिलर ट्रेनिंग, सर्टिफिकेट इन इंडस्ट्री कनेक्ट इंटर्नशिप, सर्टिफिकेट इन बिल्डिंग एम्प्लॉयबिलिटी, सर्टिफिकेट इन इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप, सर्टिफिकेट इन ॲडव्हान्स एक्सेल, सर्टिफिकेट इन ॲडव्हान्स कम्प्युटराइज्ड फायनान्शियल अकाउंटिंग, सर्टिफिकेट इन डेटा एनालिटिक्स, सर्टिफिकेट प्रोग्राम इन डेटा एनालिटिक्स अँड इंटर्नशिप,
सर्टिफिकेट इन ब्युटी पार्लर मॅनेजमेंट, सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज, सर्टिफिकेट इन जर्मन, सर्टिफिकेट इन फ्रेंच, सर्टिफिकेट इन डिजिटल फोटोग्राफी, सर्टिफिकेट इन व्हिडिओ प्रोडक्शन, बाल संगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र, स्वयंसहायता समूह प्रमाणपत्र, मूल्य शिक्षणाचे मूलतत्वे मूलभूत, घरकामगार कौशल्य विकास, आशययुक्त अध्ययन पद्धती, सर्टिफिकेट इन आरोग्य मित्रा, सर्टिफिकेट इन पेशंट असिस्टंट, सर्टिफिकेट इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, सर्टिफिकेट इन क्युरेटिव्ह योगा, परसबाग प्रमाणपत्र शिक्षणक्रम आणि मूल्य शिक्षणाची मूलतत्वे मूलभूत. ओके, तर मित्रांनो अशा विविध प्रकारचे हे एकूण 26 प्रकारचे या ठिकाणी प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच 29 प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. तसेच या ठिकाणी 16 प्रकारचे ग्रॅज्युएट तुम्ही घेऊ शकता. तसेच या ठिकाणी 19 प्रकारचे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट घेऊ शकता. म्हणजे अशा प्रकारे एकूण 19 त्याचबरोबर 16 नंतर 29 डिप्लोमा आणि 26 सर्टिफिकेट प्रोग्राम्स. ओके, तर अशा पद्धतीने जवळपास 100च्या आसपास अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत. ओके, तर बघा तुम्हाला या ठिकाणी क्लिक हिअर इथे करून तुम्ही प्रत्येकाचं या ठिकाणी तुम्ही प्रॉस्पेक्टस डाउनलोड करू शकता. आता तुम्हाला ॲडमिशन नेमकं प्रोसेस कशी करायची आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी तुम्हाला अकॅडमिक सेशन जून 2025 ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन यावर क्लिक करायचं आहे. आता यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा सिलेक्ट ॲडमिशन कॅटेगरीवर तुम्हाला फ्रेशर स्टुडंट अप्लाइंग फॉर द फर्स्ट इयर ॲडमिशन ओनली यावर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा वर डाव्या कोपऱ्यामध्ये न्यू युजर रजिस्टर आहे, या ठिकाणी क्लिक करून या सूचना वाचायच्या आहेत. म्हणजे बघा तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे, तसेच तुमच्याकडे तुमचा स्वतःचा वैध मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पाहिजे, तुमचं जन्मतारखेचा पुरावा पाहिजे म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी. तुमच्याकडे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, तसेच नॉन क्रिमिनल पाहिजे. म्हणजे ज्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स आवश्यक असतात ते त्या कॅटेगरीनुसार तुमच्याकडे अवेलेबल असणं आवश्यक आहे. नंतर तुमच्याकडे तुम्ही पास आउट झालेली मार्कशीट असणं आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडं इत्यादी डॉक्युमेंट्स असणं गरजेचे आहेत. म्हणजे तुमचं जर नाव बदललं असेल तर तुमच्याकडे राजपत्र आवश्यक आहे. म्हणजे शक्यतो हे जास्त जणांना लागत नाही. ओके, नंतर इथं आय हॅव रीड द अबोव इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आय हॅव अंडरस्टूड इट प्रॉपरली त्या तो चेकबॉक्स क्लिक करायचा आहे आणि ओके वर क्लिक करायचं आहे. नंतर बघा तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. तुमचं नाव आधारप्रमाणे, परत तुमचं नाव रिएंटर करायचं आहे. सिटिझनशिप इंडियन असेल, आधार नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे, तुमचं जेंडर टाकायचं आहे, मेल फिमेल किंवा ट्रान्सजेंडर, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मग सेंड OTP वर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबरचा जो OTP तो इथे टाकायचा. ईमेल आयडी वर टाकून तुमचा तिथे सेंड OTP ईमेलचा OTP टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा आणि इथं ऍक्सेप्ट वर क्लिक करून पुढील प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आता पुढील प्रोसेस काय करायची आहे हे देखील आपण या ठिकाणी स्पेशल या ठिकाणी एक व्हिडिओ बनवून या ठिकाणी तुम्हाला मी टाकणार आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रोग्रामसाठी ॲडमिशन घ्यायसाठी अगोदर रजिस्ट्रेशनच करणं गरजेचं आहे. धन्यवाद.